माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय जय रघुवीर समर्थ। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनहित सेवा संस्थेचे संस्थापक अतिशय महाराष्ट्र जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक, माऊली माझे चॅनलचे संस्थापक। आपणापुढे एक व्हिडिओ असा सादर करतो की शेतकऱ्याची हानी महसूल अधिकारी कसे करतात, त्यापैकी हा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ह्या देहाची हानी कशी केलेली आहे हे आपल्या निदर्शनास आणून देतो। आणि तलाठी मंडल अधिकारी हे कसे गोरगरीब शेतकऱ्याला देशोधडी लावतात, एक जिवंत उदाहरण आपणास मी देऊ पाहतोय। महाराष्ट्र राज्याचे महसूल खात्याचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब, नम्र विनंती करतो। महसूल मंत्री आहात आणि महसूल मंत्री आपण समाजासाठी देशासाठी उत्तम प्रकारे कार्य करतात, परंतु असे अधिकारी आहेत त्यांची नावं घेऊन सांगतो मी आपल्याला। कर्जत तालुक्यामध्ये नंदिनी अडसुळे नावाची एक नवीन महिला कामाला लागलेली आहे आणि ती फक्त आणि फक्त धनाढ्य माणसाला मदत करते। आणि त्यातल्यापैकी आज एक महसूल खात्यामध्ये मंडलाधिकारी म्हणून आहे, किरण बेलस्कर म्हणून नावाची एक व्यक्ती, पात्र सजेला, कर्जत तालुका, जिल्हा रायगड आणि तहसील कार्यालय कर्जत यांच्या अखत्यारीत काम करणारे आहेत। मंत्री महोदय, विनंती करतो, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, कोट्यवधी रुपयाचे भ्रष्टाचार मी शासनाच्या नेस आणून दिलेले आहेत। विनंती अशी करतो का हे फक्त कोण पैसे देतात एवढं फक्त पाहतात। उघड बोलतो कारण ही किरण बेलस्कर ही तलाठी होती, हिने प्रांत कलेक्टर जरूर बनावा, पण वाय मार्ग नको, आमच्यासारख्या वरती अन्याय करू नको। आणि म्हणून ह्या अशा ज्या महसूल खात्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत यांना सस्पेंड करण्यात यावं। ही नंदिनी अडसूळ म्हणून नावाची एक नवीन तरुणी बिचारी कामाला लागली, परंतु ही फक्त 7-12 कोण न्यायला येतो आणि त्याचे पैसे कसे मी घेतो हे कृत्य करत असते। कर म्हणून नावाची मंडल अधिकारी आहे, ही तलाठी होती, आता ती सर्कल झालेली आहे आणि ती म्हणजे आज ती सर्कल पुढच्या काही गोष्टी प्राप्त करून, कारण आमच्यासारख्या गरिबाचं रक्त पिऊन। मी एक सामाजिक कार्यकर्ता असून माझ्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि माझी अख्खी प्रॉपर्टी विकण्यासाठी महसूल खात्याने मदत केलेली आहे। आज मी भूमिहीन झालो, 24 गुंठ जागा राहिलेली, 24 गुंठामध्ये आम्ही 6 बहीण भावंड, ती माझी जमीन वर्ष 90-92 वडील असताना त्यांनी 5-7 वर्षामध्ये दनादन विकली आणि त्याला विकण्यासाठी काम आणि त्यांना मदत करण्यासाठी कर्जत तालुका आणि कलेक्टर जिल्हा रायगडमधले यांनी ही सगळी मदत केलेली आहे आणि प्रांत ऑफिसनी मदत केलेली आहे आणि मला भूमिहीन केलेलं आहे। परंतु 24 गुंठ राहिलेली जागा ती एक मोठा एक व्यावसायिक आहे आणि तो व्यावसायिक म्हणून विनीत हरेश मतलानी म्हणून सगळ्या आम दाम दंड पैसा अडका सगळं, तो कधी माणसाला मारण्याची पण शक्यता असं करा, आमच्या प्रॉपर्टीवर त्यांनी कब्जा केलेला आहे आणि मोठमोठे भांडतं आणि पैसे कमवते आणि त्याला ही अडसुळे जी आहे नंदिनी अडसुळे म्हणून मदत करते, ही किरण बेलस्कर मंडलाधिकारी मदत करते। आणि म्हणजे तुम्ही कोर्ट कचेऱ्या करा आणि मग तुमचं तिकडं बघा। आजपर्यंत वर्ष होऊन गेला, आजपर्यंत प्रोसिडिंगला नोंद करण्यासाठी वेळोवेळी अर्ज केलं, माझे वारस नोंद करण्याचे बहीण वारस नोंद करण्यासाठी वेळोवेळी अर्ज केलं, तक्रारी दिल्या, पण काय मानाला मागत नाही। मग आम्ही भूमिहीन व्हायचं आणि मग परत आम्ही दाखला काय तिकून राजस्थान तिकून आणायचा खोटा, कितीतरी खोटे दाखले आणून इथं महसूल खात्याने शेतकरी बनवलेत। पुरावेत माझ्याकडे, पुरावेत। सांगण्याचं तात्पर्य असं का वर्ष होऊन गेला, मी माझ्या नावावर 4 गुंठे का नाही कितीतरी जमीन विकलेली माझी, अख्खे फेरफार या महसूल खात्याने विकलेले आहेत, माझे अख्खे फेरफार महसूल खात्याने विकलेले आहेत।
हे बघा, हे सगळे फेरफार माझे सदबार सगळे विकलेले आहेत माझे. हां, कोणी महसूल खात्याने. कारण मी 2011पासून लिहितो आहे का ही प्रॉपर्टी वडिलोपरीच आहे आणि त्यांचा हिस्सा त्यांना विकण्याचा अधिकार आहे, माझा हिस्सा त्यांना आमच्या बहीण भावंडांना दिसण्याचा अधिकार नाही. परंतु ह्या महसूल खात्याने नाईट्या गोंधळ घालून ह्या माझ्या प्रॉपर्टी, त्याच्यामध्ये आता महसूल खात्यामध्ये ह्या 2 व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. मी तहसीलदारांना बोललो, प्रांतसाहेबांना बोललो, केस म्हणजे यांच्याशी भांडत गेलो आणि केस म्हणजे आज सुनील थोरे साहेब म्हणून अप्पर जिल्हाधिकारी म्हणून ते कार्य करतात न्यायालयाचं, त्यांनीसुद्धा निर्णय महाकून दिला, तहसीलदारांनी पण निर्णय महाकून दिला आणि हे एवढं असताना देखील आजपर्यंत नोंद करू पाहत नाही. ह्या देहाच्या आम्हा बहीण भावना म्हणजे कमीत कमी भूमिहीन व्हावं आणि हे धनाढ्य ह्या 2 महिला धनाढ्य व्यक्तीला मदत करतात आणि म्हणजे आम्हाला भूमी ठेवण्याचं काम करतात. म्हणून यांना 100 पुरावे देईन यांच्या 100 मेलेल्या माणसाचा 9 वर्षांनी सातबार आहे. हा आडुलचे यांनी बेलोस्कर मॅडमनी मंडलाधिकाऱ्यांनी करून दिलेला आहे. पुरावे देतो आणि त्याच्यामध्ये खोटे दस्तऐवज करून सगळं काम केलेलं आहे. काही नाही, मेलेल्या माणसं सातबारा काही नसताना कांचा कायदा आहे हा. त्या शेतकऱ्यांनी जिवंत असताना 5 वर्ष शेतकरी नावावरती जमीन नाही करून घेतली तर मेल्यावरती तो कसा होऊ शकतो शेतकऱ्या जमीन? सांगण्यात तात्पर्य ह्या 2 महिला देशाला हानिकारक ठरतील, आपल्या महसूल खात्याला हानिकारक ठरतील, नाव बदनाम करून टाकतील. म्हणून ह्या 2 महिला ज्या आहेत यांना तर पहिलं सस्पेंड करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. कर्जत तालुक्यामध्ये आंबिवली तलाठी सजा, कर्जत तालुका, जिल्हा रायगड यामध्ये आहेत. किरण बेलोस्कर नावाची ही मंडलाधिकारी आहे आणि आडुलचे नंदिनी अडसुले म्हणून नवीन लागलेले म्हणून अशा पैसे कमवण्यासाठी यांनी नोकरी नाही केली, समाजसेवा करण्यासाठी नोकरी लागलेले आहेत. याचं यांना भान नाही आहे आणि आजही मला भूमिहीन ठेवलेलं आहे. पुढे माझी अनेक एकर जमीन वडिलोपार्जित कायद्याच्या अनुषंगाने यांनी पूर्ण विकण्यासाठी मदत केलेली आहे. तहसील कार्यालय, प्रांत ऑफिसर कर्जत आणि रायगड जिल्ह्याचे महसूल खात्याने. तर त्या पुढच्या गोष्टी बघू, पण आज मला 7/12 नोंद करत नाही का? कोणता कायदा? जर तुमचा कलेक्टर कलेक्टर म्हणतोय, तहसीलदार मॅडम म्हणते ह्या कायद्याने अविभाज्य हिस्सेदार आहेत आणि मग तरी पण नोंद टाकत नाही. काय कायदा? कुठून यांनी काय ठरवलं आहे? हेच मला आपल्याला सांगायचं का. पहिला तर माझी नम्र विनंती महोदय महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, विनंती करतो का ही माझी तक्रार आपल्यापर्यंत पोचावी आणि या पहिल्या 2 महिलांना मी पुरावे देईन आणि यांची इन्क्वायरी करावा. ह्या किरण बेलोस्कर मंडलाधिकारी हिची इन्क्वायरी करा आणि दुसरी गोष्ट अडसुले म्हणून नंदिनी अडसुले कामाला लागली हिची इन्क्वायरी करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि माझं तर मत आहे मला भूमीन ठेवण्याचं काम मोठ्या धनवाऱ्याला मदत करतात म्हणून यांना सस्पेंड करावा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय सद्गुरू. अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.